उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रथमेश आपल्या आईसोबत मुंबईच्या गरमीला वैतागून आपल्या मामाच्या गावी कोकणात आला होता. उन्हाळा असल्याने गावी आंबे, जांभळे आणि करवंदे यासारखे फळे खाण्याची मजा काही वेगळीच होती. प्रथमेश रोज सकाळी न्याहारी करून आपल्या वयाच्या मुलांसोबत फळे खाण्यासाठी आणि रानात फेरफटका मारण्यासाठी जात होता. एक दिवस सकाळची न्याहारी करून तो आपल्या 7-8 मित्रांच्या टोळीसोबत रानात गेला. तेथे 5-6 आंब्याची झाडे जवळजवळ होती. त्यांनी दोघांची जोडी बनवली आणि एका झाडावर एक जण चढून आंब्याची फांदी हलकावा देत होता आणि एक जण ते खाली पडलेले आंबे गोळा करून ठेवत होता. प्रथमेश लहानपणापासूनच मुंबईला वाढला होता, त्यामुळे त्याला झाडावरती चढणे जमत नव्हते. ह्या कारणामुळे प्रथमेश खालीच राहून आंबे गोळा करत होता. आंबे गोळा करता करता प्रथमेशला मातीमध्ये काहीतरी चमकत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच ते पाहण्यासाठी वरचा पाचोळा आणि थोडीशी माती आपल्या हाताने बाजूला काढली, तर त्याच्या हातात एक कडा आला. तो कडा बाई माणसांचा असावा. प्रथमेशला वाटले हा कडा सोन्याचा असावा, त्यामुळे त्याने तो लगेच मित्रांची नजर चुकवून आपल्या खिशामध्ये घातला. संध्याकाळ होईपर्यंत सर्वजण आपापल्या घरी आले. घरी आल्यावर प्रथमेशने तो कडा त्याच्या आईस दिला आणि आंबे गोळा करताना त्याला तो मिळाला असे त्याने त्याच्या आईला सांगितले. त्याच्या आईने ते स्वच्छ पाण्याने धुतला. त्याच्या आईला खात्री पटली की हा कडा सोन्याचाच आहे, त्यामुळे तिने तो कडा हातामध्ये घालून घेतला आणि तो कडा तिच्या हाताला अगदी व्यवस्थित बसत होता. तो कडा दिसायला फार सुंदर दिसत होता. त्याच्यावर छोट्या छोट्या फुलांची नक्षी बनली होती. त्याने तो अजूनच सुंदर दिसत होता. रात्रीचे जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. अचानकपणे रात्री प्रथमेशच्या आईचे शरीर पूर्ण थंडीने उडू लागले. थंडीने जरी तिचे दात एकमेकांवर कुडकुडत होते, तरीसुद्धा तिच्या अंगास कोणी हात लावला तर चटका बसेल इतका तिच्या शरीरामध्ये ताप होता. तिच्या घरच्या माणसांनी मिठाच्या पट्ट्या लावून कशीबशी ती रात्र काढली आणि तिला सकाळी दवाखान्यात नेले, परंतु तिथेही तिला फारसा फरक पडत नव्हता. इंजेक्शन आणि गोळ्या थोड्या वेळ त्यांचे काम करत होते आणि पुन्हा प्रथमेशच्या आईची तब्येत खालावत जात होती. असे तापाचा उतार चढ करून 2 दिवस गेले होते. प्रथमेशच्या आईला आता थोड्या प्रमाणात बरे वाटले होते, त्यामुळे तिला घरी आणले. रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. रात्रीच्या 3 वाजल्याच्या सुमारास प्रथमेशच्या आईच्या केसांना धरून कोणती तरी बाई तिला ओढत फरफटत नेत होती आणि ती विचित्र बाई तिला सारखं एकच म्हणत होती की माझी वस्तू मला परत दे, माझी वस्तू मला परत दे. आणि हे बोलून झाल्यावर ती म्हणायची की जोपर्यंत तू माझी वस्तू मला परत करणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. असे म्हणत ती बाई प्रथमेशच्या आईला एका जंगलामध्ये घेऊन गेली आणि तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. तिचा जीव गुदमारू लागला आणि अचानकपणे ती मोठ्याने किंचाळली. आणि अचानकपणे ती स्वप्नातून जागी झाली. तिने घड्याळात पाहिले तर रात्रीचे 3:15 वाजले होते आणि ती पलंगावरती प्रथमेशसोबत झोपली होती. तिने जे सर्व पाहिले ते एक स्वप्न होते हे तिला समजल्यावरती तिच्या घाबरलेल्या मनाला थोडा स्थिर मिळाला. ती पुन्हा झोपणारच होती की इतक्यात दरवाजात कोणीतरी थापा मारण्यास सुरुवात केली. दरवाजावरती थाप ऐकून प्रथमेशची आई दचकून उठली, परंतु तिने कुठल्याच प्रकारची हालचाल केली नाही. दरवाजावरती ठकठकीचा आवाज ऐकून तिचे काळीज अजूनच धडधडायला लागले. इतक्यात दरवाजाच्या बाजूने तिची आई म्हणाली, अगं काय झालं इतक्या रात्री ओरडायला? दरवाजाच्या बाहेर आई उभी असल्याचे कळल्याने तिच्या मनास थोडीशी शांत झाली आणि तिने लगेच दरवाजा उघडला. तर तिची आई तिला म्हणाली, काय झालं इतक्या रात्री ओरडायला? तर प्रथमेशची आई तिला म्हणाली, अगं काही नाही ग,
वाईट स्वप्न पडले होते. इतक्या रात्री कसले स्वप्न पडले होते हे जर तिने तिच्या आईला सांगितले तर ती उगाचच टेन्शन घेत बसत. म्हणून तिने तिला काहीच सांगितले नाही आणि पुन्हा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी प्रथमेशची आई अंघोळीला गेली असताना बाथरूममध्ये जोरजोरात रडायला लागली आणि सगळेजण काय झाले म्हणून पाहण्यासाठी बाथरूमच्या बाहेर जमा झाले. आतून त्यांना प्रथमेशच्या आईचा रडण्याचा आवाज येत होता. बाहेर उभे असलेले सर्वजण तिला विचारत होते काय झालं आहे, परंतु ती कोणालाच काहीच उत्तर देत नव्हती. आणि थोड्या वेळाने ती बाहेर आली. सर्व तिला पाहून हक्कबक्क झाले. कोणालाही कळत नव्हते असं कसं होऊ शकतं. प्रथमेशच्या आईचे केस खूप गळून गेले होते. जणू काही तिच्या डोक्यावरचे केस काहीच उरले नव्हते आणि तिच्या डोक्यावरती संपूर्ण कातडे दिसत होते. तिला स्वतःलाही हे काय होत आहे ते काहीच कळत नव्हते. सगळ्यांनी तिला शांत केले आणि मग प्रथमेशची आजी बोलू लागली, हे सगळं बाहेरचं आहे. नक्कीच हे काहीतरी विचित्र आहे. त्या दिवशीही तुला रात्री अचानक थंडी ताप आला. रात्री पण तू 3 वाजता अचानक ओरडलीस. तुझ्यासोबत नक्कीच काही ना काही विचित्र घडत आहे किंवा बाहेरचं काहीतरी लागण झाली आहे तुला. तुझ्यासोबत नक्की काय होत आहे ते आम्हाला तू सांगशील का? त्यावर प्रथमेशच्या आईने त्या दिवशी रात्री पडलेले स्वप्न तिच्या आईला सांगितले. तसंच तिच्या आईचे लक्ष तिच्या गळ्यावरती पडले. तिच्या गळ्यावरती असे निशाण होते की जणू काही तिचा गळा कोणीतरी आवळून धरला असावा आणि त्याचेच बोटांचे ठसे तिच्या गळ्यावरती उमटले होते. थोड्या वेळ प्रथमेशच्या आजीने विचार करून ती प्रथमेशच्या आईला शेजारच्या गावात एका भक्ताकडे घेऊन गेली. कोकण म्हटलं की असे भुताटकीचे प्रकार तिथे नेहमीच होत असतात. प्रथमेशची आई आणि प्रथमेश शहरात राहत होते, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींवरती फारसा विश्वास बसत नव्हता. परंतु कोकणातले माणसं म्हटले की ह्या सर्व गोष्टींना फार महत्त्व देत होते. प्रथमेशची आई आणि आजी भक्ताकडे पोहोचले. त्यावर त्या भक्ताने प्रथमेशच्या आईला विचारले, तुम्ही काय केले आहे जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टी अनुभवायला मिळत आहेत? जरा विचार करून सांगा मला. प्रथमेशची आई विचार करू लागली आणि अचानक म्हणाली, हा कडा. म्हणून तिने हाताकडे पाहिलं आणि तिने तो कसा मिळाला हेही सांगितले. त्यावर तो भगत रागाने म्हणाला, तुम्हाला माहीत नाही का, कोणाची पडलेली वस्तूला हात लावू नये. त्याने थोड्या वेळ डोळे बंद केले आणि थोड्या वेळाने ते उघडून त्याच म्हणाला, तुम्हाला मुक्ता माहीत आहे का? मुक्ता? प्रथमेशची आजी कपाळावर घड्या आणत विचार करू लागली. आमच्या गावात तर एकच मुक्ता होती, पण तीही 4 वर्षांपूर्वी रानामध्ये जाऊन तिने आंब्याच्या झाडाला जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. हो, तीच मुक्ता. परंतु मी माझ्या दूरदृष्टीने पाहिल्यानंतर मला असे कळाले की तिने आत्महत्या केलेली नव्हती. आणि तो भगत पुढे बोलू लागला, तिने आत्महत्या केली नव्हती, तिचा खून झाला होता. त्यावर प्रथमेशची आजी त्या भक्ताकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. भक्ताने पुढे बोलण्यास सुरुवात केली. तिच्या लग्नाच्या वेळेस तिच्या सासू सासऱ्याने तिच्या घरच्यांकडून सोन्याच्या कड्याची माग केली होती. परंतु मुक्ताच्या घरचे गरीब असल्या कारणाने ते देऊ शकले नाही. त्यांनी काटकसर करून जेवढे होते नव्हते पैसे लावून एकच सोन्याचा कडा तिला दिला. ह्या गोष्टीमुळे तिला तिची सासू रोज सासूरवास करत होती आणि तिच्या मुलालाही तिच्याबद्दल गाऱ्हाणे करत असे. एक दिवशी मुक्ताचा नवरा दारूच्या नशेमध्ये घरी आला आणि तिच्या आईच्या टोमण्यास सुरुवात झाली. हे त्याला सहन झाले नाही आणि त्याने मुक्ताला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेमध्ये मारहाण करत असताना त्याने तिचा गळा पकडला आणि जोपर्यंत मुक्ता तडफडायची बंद झाली नाही तोपर्यंत त्यांनी तिचा गळा आवळून धरला. मुक्ता तडफडून तेथेच मरून गेली आणि एकदाची सासूरवासापासून तिची सुटका झाली. मुक्ताच्या नवऱ्याच्या जेव्हा हे लक्षात आले की त्याच्या हातून मुक्ताचा खून झाला आहे, तेव्हा त्याने त्याचा आरोप लपवण्यासाठी मुक्ताला गळफास लावून झाडाला लटकवले आणि तिने आत्महत्या केली हे असे दाखवले. जेव्हा ती मेली तेव्हा तिच्या हातात हा कडा तसाच होता. तिच्या आईबाबांनी खूप कष्टाने तिला हा कडा दिला होता.
त्यामुळे तिचा जीव ह्या कड्यातच अडकून राहिला आणि तोच कडा तुम्ही आता हातात घातला आहे, त्यामुळे ती तुम्हाला जाणवत आहे. त्यावर त्या भक्तांनी सांगितले की उपाय तसे मलाही काही माहीत नाही. मीही खात्री देऊ शकत नाही की माझ्या उपायाने ती तुमचा पाठलाग सोडेलच की नाही. परंतु हा उपाय जर केला तर ती शांत होईल कदाचित, कारण ती तुम्हाला स्वप्नात हेच बोलत होती की माझी वस्तू मला परत दे म्हणून. तुम्ही एक काम करा, आता येणाऱ्या अमावस्यामध्ये ह्याच कड्याच्या मापाचा एक आणखी दुसरा कडा तयार करा आणि हिला त्याच जागी नेऊन ठेवायला सांगा आणि तिची क्षमाही मागायला सांगा. कदाचित असे केल्याने तिचा राग थोडासा शांत होईल आणि ती तुमच्यापासून दूर जाईल. परंतु हे लक्षात ठेवा की हे काम तिला एकटीलाच करावे लागेल. दुसरं तिसरं कोणी यात सहभागी होता कामा नये. अमावस्या यायला 2च दिवस बाकी होते, परंतु ह्या 2 दिवसात प्रथमेशच्या आईसोबत खूप घटना घडायच्या. कधी तिला दडपण पडायचं तर कधी तिच्या आसपास कोणी असल्याचा तिला भास होत असायचा. त्यामुळे तिच्या घरचे कायम तिच्या सोबतच असायचे. अखेरीस ती रात्र आली. रात्रीच्या आकाशात चंद्र नव्हता, म्हणजेच अमावस्या आली. प्रथमेशच्या आईला ह्याच रात्री त्या झाडाखाली कड्याचा जोडा ठेवण्यात जायचे होते. प्रथमेशने त्याच्या आईला आदल्या दिवशीच ते झाड दाखवून दिले होते. प्रथमेशची आई रात्री 12:30 वाजता घरातून बाहेर पडली, कारण अमावस्या ही 12:10 सुरू झाली होती. तिच्या हातात एक हळदीची छोटीशी डबी आणि कुंकवाचा करंडा होता आणि एका लाल कापडामध्ये त्या सोन्याचे कडे होते. हळूहळू हिंमत करून ती गावाच्या बाहेर पडली. तिचे काळी भीतीच्या पोटी खूपच घाबरत होते, परंतु तिला हे सगळं करून त्या हडळीपासून सुटका मिळवायची होती. म्हणून ती जीव मुठीत घेऊन त्या रात्रीच्या अंधारात कंदील घेऊन एकटीच जात होती. कंदिलाचा उजेड फटकत तिच्या पायांपासून अगदी थोड्याशाच अंतरावर जात असे आणि त्यापुढे पूर्ण काळोखाचे साम्राज्य होते. अखेरीस ती त्या झाडापाशी पोचली आणि तिने आपल्या हातातील कंदील खाली ठेवला. तिने पिशवीतून एक दिवा काढला आणि तेल ओतून त्याला प्रज्वलित केले. त्यानंतर तिने घाबरत ते लाल कापड्यातील कडे काढले. जसे तिने ते कडे काढले तसाच तिने पेटवलेला दिवा हवेच्या एका मंद झोक्याने विझला. आता ती पूर्णपणे घाबरून गेली होती. तिची भीती तिच्या चेहऱ्यावरच्या घामाने स्पष्टपणे दिसून येत होती. इतक्यात तिचे लक्ष तिच्या हातांवरती गेले तर तिला लक्षात आले की तिच्या अंगाला काटा येत होता. तिने तिच्या मनाला थोडेसे शांत केले आणि स्वतःला समजवले, आता काही झाले तरी आपल्याला हे करायचेच आहे, त्यामुळे लवकरात लवकर करून येथून निघून जाऊ. म्हणून तिने घाईघाईने पिशवीतून काडेपेटी काढली आणि तो दिवा पेटू लागली. दिवा पेटला आणि जसा तिने दिव्यापासून हात बाजूला काढला तसाच तो पुन्हा विझला. तिची भीती आता तिला आवरतच नव्हती, परंतु तिला हे केल्याशिवाय घरी जाता येणार नव्हते. ती पुन्हा दिवा पेटवला आणि पुन्हा तसाच दिवा लगेच विझला. तिने 4-5 वेळेस दिवा पेटवला, परंतु दिवा काही टिकतच नव्हता. वारंवार तो विझत होता. तिला आता काय करावे हेच कळत नव्हते. शेवटी तिला त्या भक्ताने सांगितलेले बोलणे आठवले. त्या भक्ताने तिला सांगितले होते की ती हडळ ती विधी पूर्ण होऊ देणार नाही. ती पूर्ण ना होऊ म्हणून ती खूप अडथळे निर्माण करेल, परंतु तुला ते हिंमतीने करावेच लागेल. तिला आता हे कळालं होतं की दिवा विझवायचं काम हे त्या हडळीचेच होते. तिने शांतपणे विचार केला आणि एक मोठा श्वास घेतला. तिने दोन्ही हात जोडून बोलण्यास सुरुवात केली. हे बघ मुक्ता, आमच्या हातातून चूक झाली, आम्हाला मान्य आहे, परंतु मी ती चूक सुधारण्यासाठी इतक्या रात्री इथे आली आहे आणि मी ह्या गावात माझ्या मुलासोबत फक्त काही दिवसांसाठी आले. त्यामुळे मला सुखरूपपणे जाऊ दे आणि तुला आम्ही कड्याची जोडी पूर्ण करून आणली आहे, त्याला तू स्वीकार कर. इतके बोलून तिने पुन्हा दिवा पेटवण्यास सुरुवात केली. ह्यावेळेस तिच्या प्रयत्नांना यश आले आणि दिवा पुन्हा विझला नाही. तिने लगेचच ते कडे काढून त्या जागी ठेवले आणि तिने सोबत आणलेला हळद कुंकू त्यांच्यावरती वाहिला. तिने पुन्हा एकदा हात जोडून तिची क्षमा मागितली आणि घरी निघून आली.
पुढील 2 दिवसातच तिला संपूर्ण बरे वाटले. तिच्या गळ्यावरती जे निशाण पडले होते तेही आता नाहीसे झाले होते आणि तिचे केसही आता संपूर्ण पहिल्यासारखे दिसत होते. त्याच आठवड्यामध्ये प्रथमेशच्या आईने आणि प्रथमेशने कोकण सोडून मुंबईची ट्रेन पकडली. ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि अशाच प्रकारच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.